तर पुढची ब्रेकिंग आपण बघतोय। शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये पाळ आढळून आली आहे। नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात ही घटना घडली आहे। विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क पाल आढळली आहे। पंकज वळवी या विद्यार्थ्याच्या जेवणाच्या ताटामध्ये पाल आढळली होती। त्याच्यामुळे तिथले सगळे विद्यार्थी आक्रमक झालेत। ठेकेदार आणि वसतिगृह अधीक्षकावर कारवाईची मागणी करण्यात येते आणि यासाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। आताची आपण ब्रेकिंग न्यूज बघताय। नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये चक्क पाल आढळून आली आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आता अन्नत्याग करण्याचा इशारा दिलाय। आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिक माहिती द्याल? नंदुरबारच्या आदिवासी विकास भागातल्या शासकीय वसतिगृहामध्ये ही घटना घडली आहे। विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क पाल सापडली आहे। वेदश्री, धक्कादायक घटना हे म्हणता येईल आपल्याला। हे नंदुरबारच्या पटेलवाडीच्या आदिवासी आश्रमशाळेत हे घटना घडली आहे। खरं तर आज सकाळी ज्यावेळेस हे आदिवासी विद्यार्थी जेवण्यासाठी बसले आणि चक्क एका विद्यार्थ्याच्या ताटामध्ये पाल आणि काही किडे हे आढळून आलेले आहेत। खरं तर अशा घटना वारंवार आदिवासी या विभागामध्ये घडत आहेत। अक्षरशः या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे आदिवासी विकास भवन किंवा आदिवासी मंत्री, आदिवासी विभाग हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वारंवार होताना मुख्यतः आपल्याला पाहायला मिळतोय। हा पूर्ण जो उत्तर महाराष्ट्राचा पट्टा आहे, अनेक आदिवासीचे आश्रमशाळा आहेत, अनेक आदिवासी वसतिगृह आहेत, पण या सगळ्या लोकांकडे वारंवार आदिवासी विभाग हे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज चक्क एका विद्यार्थ्याच्या ताटात हे पाल ज्यात आढळून आलेला आहे, त्यामुळे इथले आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक हे झालेले आहेत आणि ठेकेदार आणि संबंधित ह्या अधिकाऱ्यावरती जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही हे जेवण करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आता हे सगळे आदिवासी विद्यार्थी घेतलेले आहेत। त्यामुळे एकूणच परिस्थिती तणावाची असल्याचं आपल्याला इथे बघायला मिळतोय। दमदार धन्यवाद किरण, आपण दिलेल्या माहितीबद्दल। श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, माजी आमदार विवेक पंडित आहेत आपल्या सोबत। विवेक पंडित जी, तुम्ही काय याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? नंदुरबारमध्ये आदिवासी शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये पाल आढळून आली आहे। आदिवासी आश्रमशाळांच्या मधली दुरावस्था जी आहे ती गेल्या अनेक वर्ष समोर येते आहे आणि त्यावर सरकारने कमिट्या नेमल्या। मध्ये साळुंखे कमिटी झाली, त्याच्या शिफारशी आल्या, शिफारशी मागून शिफारशी येतात, त्या मान्य केल्या म्हणून सांगितल्या जातात, प्रत्यक्ष पाठपुरावा मात्र होत नाही आणि याच्या आधी देखील असे प्रकार घडलेले आहेत। अशा पद्धतीची अन्नामध्ये पाल आढळून येणं म्हणजे ही सरळ विषबाधा आहे आणि हा सरळ निग्लिजन्स आहे। आपल्या संपूर्ण आश्रमशाळांची व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था ही ढिसाळ झालेली आहे। एका बाजूला मुलींना शौचालय नाहीत, स्नानगृह नाहीत, ही परिस्थिती आहे। बदलतो म्हणून सांगतायत, सातत्याने हे सरकार आल्यापासून सुद्धा मागे लागलेलं होतं। 2 वर्ष सतत या आश्रमशाळांचे प्रश्न आपल्यासारखे माध्यम डोळ्यासमोर आणतात। मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकदा निर्णय घ्यायला पाहिजे की आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विकास खातं बदलण्याला सक्षम नाहीत, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। तर याबाबत निर्णय घ्यावा, आदिवासी खातं मुख्यमंत्र्यांनी सरळ स्वतःकडे घ्यावं आणि जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचा पाठपुरावा होतो का नाही हे मुख्यमंत्र्यांनी पाहावं। जर मुख्यमंत्री ते पाहणार नसतील तर मुख्यमंत्र्यांना आदिवासीमध्ये कोणताही रस नाही असा त्याचा अर्थ काढावा लागेल। धन्यवाद विवेक पंडितजी, आपण आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत। आपण आता बघितलं की नंदुरबारच्या शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये पाल आढळून आली आहे आणि या संदर्भात आता विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं असून ठेकेदार आणि वसतिगृह अधीक्षकावर कारवाईची मागणी विद्यार्थी करत आहेत।